नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेटनेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे अध्यापन अभियोग्यता, ज्याला आपण टीचिंग ॲप्टिट्यूड असं म्हणतो। भाग 10 मध्ये आपण काही सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, दोन विद्यार्थी एकसारखे नसतात त्याचं कारण? बौद्धिक क्षमता समान नसते, बरोबर आहे। दोन विद्यार्थ्यांमध्ये सारखी बौद्धिक क्षमता नसते। शारीरिक फरक असतो, ठीक आहे। त्यानंतर कौटुंबिक परिस्थितीमधील फरक असतो, म्हणजे सर्वच बाबतीमध्ये फरक असतो, म्हणजे यापैकी सर्व असं आपल्याला उत्तर घ्यावं लागणार आहे, पर्याय डी। त्यानंतर प्रभावी अध्ययनास उपयुक्त असणारे घटक कोणते? अध्ययनार्थीची प्रेरणा व सक्रिय सहभाग, बरोबर आहे। संस्थेकडे उपलब्ध असणारा निधी, आता त्या संबंधित संस्थेकडे उपलब्ध असणारा निधी हा प्रभावी अध्ययनास उपयुक्त म्हणता येईल का? नाही। अध्यापकाला उपलब्ध असणारी संरचना, नाही। म्हणजे पर्याय हेच परफेक्ट उत्तर आहे, कारण आपल्याला अध्ययनास म्हणलंय ना, तर अध्ययनार्थीची प्रेरणा आणि त्याचा सक्रिय सहभाग ह्या बाबी प्रभावी अध्ययनास उपयुक्त आहे, म्हणजे पर्याय हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सर्जनशील विचार प्रक्रियेमध्ये, ज्याला आपण क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणतो, विविध असणाऱ्या अवस्थांचा योग्य क्रम लावायचा आहे, ठीक आहे। क्रिएटिव्ह थिंकिंगमध्ये विविध ज्या अवस्था आहेत त्यांचा योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे। आपल्याला माहिती आहे की क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणजे कसं, जसं शास्त्रज्ञ, संगीतकार, कवी हे क्रिएटिव्ह थिंकिंग करतात, म्हणजे जगाकडे एक वेगळ्या दृष्टीनं पाहणं किंवा नाविन्याचा शोध किंवा समस्या सोडविणं, याला आपण क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणतो। उदाहरणार्थ आपण जर एक उदाहरण घेतलं यापैकी एक, तर आपल्याला समजून येईल। तत्पूर्वी क्रिएटिव्ह थिंकिंगच्या अवस्था आहेत बी प्रमाणे, म्हणजे अगोदर असते पूर्वतयारी, त्यानंतर असते उभविणे, त्यानंतर प्रकाशन आणि त्यानंतर असतो पडताळा। म्हणजे समजा आपण कवीचं उदाहरण घेतलं तर कवी अगोदर कच्चे मटेरियल तयार करेल, ठीक आहे, कच्चे मटेरियल तयार करेल, नंतर काव्यलीने सोडून देईल, तो इतर गोष्टी करेल नंतर, म्हणजे तो काहीतरी त्याला अडथळा येईल वगैरे असं काहीतरी होईल, ठीक आहे। म्हणजे तो थकून जाईल किंवा त्याला ते अडचणी येतील म्हणून ते दुसरं काहीतरी करेल, तो म्हणजे इतर बाबीकडे लक्ष देईल कवी। नंतर एक प्रकाशनाचा टप्पा, अचानक ती कविता लिहायची अर्धी राहिली होती, तो अचानक शब्द किंवा ती ओळ सापडते त्याला, ठीक आहे। आणि नंतर मग शेवटच्या टप्प्यामध्ये असतो पडताळा, चौथा स्तर। यामध्ये करेक्शन किंवा जुळवाजुळव केली जाते आणि फुल अँड फायनल ती कविता तयार केली जाते। हे टप्पे क्रिएटिव्ह थिंकिंगचे आहेत। अगोदर असते पूर्वतयारी, नंतर उभविणे, नंतर प्रकाशन आणि नंतर पडताळा। त्यानंतर या पद्धतीने उत्तम अभ्यासाच्या सवयी विकसित करतात येतात, व्याख्यान पद्धतीने अभ्यासाच्या सवयी नाही, ही अध्यापकाला सोयीची आहे। पर्यवेक्षित अध्ययन हे उत्तर असू शकतं, कारण सुपरवाइज्ड लर्निंग म्हणलंय ना, म्हणजे पर्यवेक्षित म्हणजे पर्यवेक्षण केलं जातं तिथं, जे विद्यार्थी अध्ययन करायला लागलेत का, म्हणजे तिथं कोणतरी मार्गदर्शक किंवा शिक्षक प्रेझेंट आहे तिथं। मग साहजिकच विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लागतात, शांत बसून अभ्यास करणं, काळजीपूर्वक अभ्यास करणं, बरोबर आहे का? कारण स्वयं अध्ययनामध्ये मार्गदर्शक नाही, मग मार्गदर्शक सेल्फ लर्निंगपेक्षा सुपरवाइज्ड लर्निंग चांगली उत्तम अभ्यासाच्या सवयीसाठी। चर्चा पद्धतीमध्ये विद्यार्थी असतो, परंतु इथं पर्यायामध्ये सर्वात प्रभावी उत्तर असणारे पर्याय बी। शिक्षक हे व्यावसायिक ज्ञान आणि कौशल्य डॅश डॅश तयारी, अनुभव यामधून प्राप्त करतात। शिक्षकाचं जे ज्ञान असतं तो औपचारिक तयारी आणि अनुभवातून प्राप्त करत असतो। आता औपचारिक कसं, आता उदाहरणार्थ सर्वजण शिक्षक आहेत, तर त्याला काय कंपल्सरी, एक औपचारिक कोर्स कंपल्सरी आहे ना, बी एड किंवा डी एड,
म्हणजे तिथं विशिष्ट तुम्हाला अध्यापक असतात, विशिष्ट अभ्यासक्रम असतो, कोर्स टाईम असतो, परीक्षा असते, म्हणजे सर्व औपचारिक बाबी आल्या, म्हणून पर्यायी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. विद्यार्थ्यांचा सहभाग या पद्धतीने या अध्यापन पद्धतीत असतो. आता बघा, चारही पद्धतीमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये येऊ शकतो, परंतु आपल्याला जास्तीत जास्त उत्तर बरोबर काढायचं असतं या ठिकाणी. तर चर्चा पद्धतीमध्ये असतो, कथाकथनमध्ये कमी असतो, कारण इथं विद्यार्थी त्यावेळेस शिक्षक कथा सांगत असतात त्यावेळेस विद्यार्थ्याला वाव नसतो. निरीक्षण पद्धतीमध्ये कमी असतो, फक्त ऑब्झर्वेशनच करतो. प्रश्न उत्तर पद्धतीमध्ये जेव्हा प्रश्न विचारेल तेव्हाच विद्यार्थी सक्रिय असतो, म्हणजे कमी असतो. म्हणजे खालील तीनही पद्धतीमध्ये सक्रियतेला तितका वाव नाही ना, सहभागाला तितका वाव नाही जेवढा चर्चा पद्धतीला आहे. म्हणून BCD पेक्षा हे प्रभावी उत्तर घ्यायचं. त्यानंतर जिल्हा परिषद पाठ शिकवण्यापूर्वी ग्रामपंचायतीची माहिती सांगितली, यावेळी शिक्षकाने कोणत्या अध्यापन सूत्राचा वापर केला? काय म्हणतो प्रश्न की जिल्हा परिषद पाठ शिकवण्यापूर्वी ग्रामपंचायतीची माहिती सांगितली, म्हणजे सोप्याकडून कठीणाकडे गेला. फ्रॉम सिंपल टू कॉम्प्लेक्स. जसं अगोदर संख्या शिकवल्या जातं स्टुडंटला लहान बालवाडीमध्ये, आणि नंतर मग बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. म्हणजे अगोदर जिल्हा परिषद पाठ शिकवायचा आहे तर अगोदर पोरांना काय पाहिजे माहीत पाहिजे, ग्रामपंचायत माहीत पाहिजे. म्हणून हे अध्यापनाचं कोणतं तंत्र आहे? सोप्याकडून कठीणाकडे. पूर्णाकडून अंशाकडे म्हणजे काय असते? अगोदर पूर्ण घटकाची माहिती, मग उपघटक सांगितले जातो. जसं समजा तुम्हाला होल बॉडी मानवाबद्दल सांगितलं जातं, मानवी शरीर दाखवलं जातं, आणि मग त्या शरीराच्या एका अवयवाची माहिती दिली जाते. मग ऊती म्हणजे काय सांगितलं जातं, आणि मग पेशीकडे नेलं जातं. म्हणजे फ्रॉम होल टू पार्ट. ज्ञाताकडून अज्ञाताकडे याच्यामध्ये काय असतं? पूर्वज्ञानाची मदत घेऊन नवीन ज्ञान तुम्हाला दिलं जातं. ठीक आहे. उदाहरणार्थ पाठाची प्रस्तावना हे काय आहे? फ्रॉम नोन टू अननोन असं म्हणता येईल. मूर्ताकडून अमूर्ताकडे, म्हणजे मूर्त गोष्टीमार्फत आपण अमूर्त संकल्पना शिकवतो. जसं पंचज्ञानेंद्रियाच्या मार्फत अमूर्त गोष्टी, जसं आपण काय करतो, चित्र, तक्ते याद्वारे आपण काय सांगतो, अमूर्त गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र उत्तर काय घ्यायचं आहे? तर उत्तर इथं D घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपण काही सराव प्रश्न पाहिले टीचिंग ॲप्टिट्यूडच्या संदर्भानं. यावर्षीची सेट परीक्षा होणार आहे 15 जून 2025 रोजीची. या परीक्षेसाठीच्या पेपर 1 क्रमांकासाठी आपण काही सराव पेपर घेत आहोत, ज्यामध्ये आपण 12 PDF पेपर घेणार आहोत, 12 सराव पेपर घेणार आहोत, आणि प्लस एक्स्ट्राचे 4 म्हणजे एकूण 16 सराव पेपर घेणार आहोत. ठीक आहे. यासाठी फीस लागणार आहे 450 रुपये. तुम्ही 98 23 24 71 91 या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करू शकता. नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. पे केल्याच्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवा. जर तुम्ही हा व्हिडिओ 23-24 तारखेला ऐकताय, 22-23-24 तारखेला ऐकताय, अर्थात एप्रिलच्या, तर तुम्हाला म्हणजे 20 तारखेच्या पर्यंतचे सर्व पेपर मिळतील. म्हणजे 11 पेपर लगेच मिळतील तुम्हाला, आणि राहिलेले जे 5 पेपर आहे ते पुढच्या 5 रविवारी मिळून जातील. धन्यवाद.